चकली ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता पदार्थ आहे। कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट अशी ही चकली चहासोबत खायला तर अप्रतिमच लागते। पण प्रवासात किंवा मधल्या वेळेच्या भुकेसाठी ही एकदम परफेक्ट स्नॅक्स आहे। आज आपण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होणारी खमंग चकली बनवणार आहोत। विशेष म्हणजे ही चकली बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारची भाजणी लागणार नाही। घरात सहज उपलब्ध असणाऱ्या मोजक्या साहित्यामध्ये आपण ही कुरकुरीत आणि स्वादिष्ट चकली तयार करणार आहोत। आज आपण बटाट्यापासून खमंग अशी चकली बनवणार आहोत। बटाट्यामुळे चकलीला एक वेगळीच छान चव येते आणि चकली खूप कुरकुरीत खुसखुशीत तयार होते। ही चकली खायला जितकी स्वादिष्ट लागते तितकीच बनवायलाही सोपी आहे। एकदा ही पद्धत वापरून चकली बनवली तर पुन्हा पुन्हा ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवाल। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी रसिका। रस्तूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। सर्वात आधी या कपाने 1 कप फुटाणे डाळ किंवा भाजकी डाळ घ्यायची आहे। आता ही डाळ मिक्सरमध्ये घालून अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे। आता याच कपाने आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत, म्हणजे चकली अगदी परफेक्ट तयार होईल। आता आपण इथे ही डाळ बारीक वाटून घेतली आहे। आता इथे एक भांडं घेतलं आहे, त्यावर चाळण ठेवली आहे। त्यामध्ये हे दळलेलं डाळवं टाकायचं आहे। त्यानंतर ज्या कपाने आपण डाळवं मोजून घेतलं होतं त्याच कपाने तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं। तर हा 1 कप आणि हा दुसरा कप। 1 कप आपण फुटाणे डाळ घेतली होती, त्यासाठी आपण 2 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाचं पीठ घेताना पीठ कपाच्या वरपर्यंत भरून घ्या। चाळणमध्ये थोडंसं डाळव्याचं भरड शिल्लक राहतं, ते अजिबात टाकून देऊ नका। तुम्ही ते वाटणामध्ये किंवा मसाला तयार करताना वापरू शकता। तुमच्याकडे भाजकी डाळ नसेल तर त्याऐवजी बेसन सुद्धा वापरू शकता। फक्त बेसन आधी हलकसं गॅसवर भाजून घ्यायचं आणि मग वापरायचं। आता यामध्ये 1.5 चमचा तीळ घालायचं, त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि नंतर छोटा पाव चमचा हिंग घालायचा आहे। यामध्ये आता आपल्याला बटर घालायचं आहे। इथे मी बटरचे छोटे क्यूब्स घेतले आहेत। 2 कप तांदळाच्या पिठासाठी मी असे 2 बटरचे क्यूब्स वापरणार आहे। बटर आधी पूर्ण मेल्ट करून घेतलं आहे। साधारण 1 तास फ्रीजच्या बाहेर ठेवलं की बटर मऊ आणि छान मेल्ट होतं। आता हे दोन्ही बटरचे क्यूब या पिठामध्ये घालून घ्यायचे आहे। बटरमुळे चकली खूप छान खुसखुशीत तयार होते आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते। त्यामुळे चकली बनवताना बटर नक्की घाला। आता हे भांडं थोडा वेळ बाजूला ठेवूया। इथे मी मध्यम आकाराचे 2 उकडलेले बटाटे घेतले आहे। या बटाट्याचे साधारण जाडसर काप करून घ्यायचे। बटाटा चकलीमध्ये घातल्यामुळे चकली जास्त वेळ कुरकुरीत राहायला मदत होते। चकली खाल्ल्यावर तोंडात कोरडी लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे चकली बनवताना चकली तुटत नाही। बटाटा घातलेली चकली साध्या चकलीपेक्षा जास्त चविष्ट, मऊ आणि खुसखुशीत लागते। त्यामुळे बटाटा नक्कीच वापरा। आता हे कट करून घेतलेले बटाटे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। सुरुवातीला ज्या कपाने आपण फुटाणे डाळ मोजून घेतली होती त्याच कपाने अर्धा कप पाणी घेतलं आहे। आता हे मिक्सरमधून अगदी बारीक फिरून घ्यायचं, म्हणजे छान स्मूथ अशी बटाट्याची पेस्ट तयार होईल। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बटाटे उकडलेलेच वापरा, कच्चे बटाटे अजिबात वापरू नका, नाहीतर चकलीची चव बिघडू शकते। आता ही तयार केलेली बटाट्याची पेस्ट आपण आधी बनवून घेतलेल्या पिठाच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीलाच पाणी घालायची घाई करू नका। आधी बटाट्याच्या पेस्टमध्ये सगळं पीठ छान एकजीव करून घ्या। त्यानंतर गरज वाटली तरच थोडं थोडं पाणी घालायचं आहे। इथे मला थोड्या पाण्याची गरज वाटत आहे, त्यामुळे सुरुवातीला ज्या कपाने माप घेतलं होतं त्याच कपाने मी अर्धा कप पाणी घेतलं आहे। तर इथे पीठ मळताना घाई करायची नाही। थोडं थोडं पाणी घालत आपल्याला चकलीचं पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं आहे। पीठ जितकं छान घट्ट आणि स्मूथ मळाल तितकी चकलीला सुंदर काटे पडतात आणि चकली तेलकटही होत नाही। इथे आपण कणिक मळण्यासाठी साधंच पाणी वापरलेलं आहे, पण जर तुम्ही फक्त तांदळाच्या पिठाच्या चकल्या बनवत असाल तर पाणी थोडंसं कोमट करून घ्या। आपण या रेसिपीमध्ये बटाटा वापरलेला आहे, त्यामुळे कणिकला छान बाइंडिंग येतं आणि चकल्या अगदी व्यवस्थित पडतात। पण फक्त तांदळाचं पीठ आणि साधं पाणी वापरून कणिक मळली तर चकल्या नीट पडत नाही आणि ते मध्ये मध्ये तुटतात। आता चकल्या लगेच बनवायला घेऊया। इथे मी या पिठामधून थोडासा पिठाचा गोळा तोडून घेतला आहे। आधी याला असा लांबट रोल करून घ्या, म्हणजे सोऱ्यामध्ये भरताना सोपं जातं। इथे मी चकलीचा सोऱ्या घेतला आहे, तर सोऱ्याला आतून थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे पीठ चिटकत नाही।
आणि चकल्या छान पडतात। आता आपण हे मळलेलं पीठ सोऱ्यामध्ये भरून घेतलं आहे। त्यानंतर चकल्या पाडायला सुरुवात करूया। तर आज आपण चकल्या पाडायच्या 2 सोप्या पद्धती बघणार आहोत। तर ही आहे पहिली पद्धत। तुम्ही या पद्धतीने सुद्धा प्लेटवर आधी चकल्या पाडून घेऊ शकता आणि नंतर तळून घेऊ शकता। आणि तुम्हाला आणखी सोपं पाहिजे असेल तर ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। मी इथे आधी प्लेटवर काही चकल्या पाडून घेत आहे। तर आपण चकल्या बनवण्याच्या अगोदरच गॅसवर तेल तापत ठेवलेलं होतं। आता तेल व्यवस्थित तापलं आहे का नाही हे चेक करून घेऊया। त्यासाठी कणकेचा अगदी छोटासा गोळा तेलामध्ये टाकायचा। जर तो गोळा लगेच वर आला आणि पटकन करपला नाही तर समजायचं की तेल अगदी योग्य मध्यम तापलं आहे। आता यामध्ये लगेच चकल्या टाकून देऊया। चकल्या तेलात टाकताच लगेच झारा लावायचा नाही किंवा हलवायचा नाही। काही सेकंद चकल्या अशा शांतपणे तेलामध्ये राहू द्यायच्या। त्यामुळे चकलीचा आकार व्यवस्थित सेट होतो आणि चकली तुटत नाही। या पद्धतीने झाऱ्याने तेल चकलीवर उडवत राहायचं म्हणजे चकली छान फुलते। आता तेलामध्ये येणारे बुडबुडे तुम्ही पाहू शकता। जेव्हा आपण सुरुवातीला चकली तेलामध्ये टाकतो तेव्हा तेलामध्ये खूप जास्त बुडबुडे येतात, पण चकली जशी जशी छान तळली जाते तसे तसे बुडबुडे कमी होतात। आलटून पालटून दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायची। तेलामध्ये बुडबुडे पूर्णपणे कमी झाले की समजायचे की चकली व्यवस्थित तळली गेली आहे, म्हणजे आपली चकली आतपर्यंत छान कुरकुरीत तळली गेली आहे। आता ही चकली बाहेर काढून घेऊया। आता आपण चकली पाडायची दुसरी पद्धत पाहूया, जी एकदम सोपी आहे। यासाठी सोऱ्या हातात पकडायचं आणि थेट तेलामध्ये गोल गोल फिरवत चकल्या पाडून घ्यायच्या। जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं आकार द्या। आपण या चकलीचे नंतर छोटे तुकडे करणार आहोत, त्यामुळे आकार परफेक्ट नाही झाला तरी काही हरकत नाही। जर तुम्हाला सुरुवातीला दाखवलेली अख्खी गोल चकली आवडत असेल तर तशी बनवा, किंवा ही झटपट पद्धत आवडत असेल तर अशा प्रकारे चकल्या तयार करू शकता। दोन्ही पद्धतीने चकल्या छान कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात। मी याच पद्धतीने सगळ्या चकल्या छान कुरकुरीत तळून घेतल्या आहेत आणि ही आपली शेवटची चकली तळत आहे। चकली जवळपास तळून झाली की त्यामध्ये भरपूर कढीपत्ता टाकायचा। हा कढीपत्ता पण चकलीसोबत छान कुरकुरीत तळून घ्यायचा, त्यामुळे चकलीला खूप छान असा फ्लेवर येतो आणि चवीला पण जबरदस्त लागते। कढीपत्त्याचा सुगंध चकलीमध्ये मस्त मुरतो आणि खायला अजूनच मजा येते। टिप नक्की ट्राय करा। साधी चकलीसुद्धा या छोट्या टिपमुळे अगदी वेगळी आणि खूप स्वादिष्ट लागते। तर आत्ता आपण चकली तोडून पाहूया। चकली किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली आहे हे तुम्हाला आवाजावरून लक्षात आलंच असेल। बघा आतमध्ये किती छान पोकळसर तयार झाली आहे, अगदी पाईपसारखी सुंदर चकली तयार झाली आहे। चकली इतकी कुरकुरीत आहे की खायला एकदम मज्जा येते आणि चवीला तर अप्रतिमच। इथे आपण दोन्ही प्रकारच्या चकल्या बनवल्या आहेत आणि दोन्हीही खूप छान तयार झाल्या आहेत। तर तुम्हाला ही चकलीची रेसिपी कशी वाटली? आवडली तर नक्कीच करून बघा आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा। प्लीज एक लाईक करा। चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे अपडेट्स वेळेवर मिळतील। धन्यवाद।